सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अनावधानानं जो एक महत्त्वाचा घटक सुटला, ज्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आला TETमध्ये, ते म्हणजे अष्टप्रधान मंडळ. त्यामध्ये सर्वात प्रथम जे होते मोरो त्र्यंबक पिंगळे, जे प्रधान होते आणि राज्यकारभार चालवणे हे त्यांचं काम होतं. त्याला आठवणीत ठेवण्यासाठी आपण मोपी राज्य असं एखादं नाव कोडवड आपण बनवलेलं चांगलं राहील. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान होते, राज्यकारभार चालवणे हे त्यांचं काम होतं. मोपी राज्य. नंतर दुसरे होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार. निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते. राज्याचा जमा खर्च पाहणे ही त्यांची जबाबदारी होती. त्याला आपण लक्षात ठेवताना रामू अजमा असं लक्षात ठेवू शकतो की रामू म्हणजे रामचंद्र मुजुमदार, म्हणजे अमात्य, आणि त्यांचं अमात्य म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे. अजमाचा अर्थ तो आहे की अमात्य आणि जमा खर्च पाहणे. तिसरे हंबीरराव मोहिते, जे सर्वांना माहिती आहेत, सेनापती होते आणि सैन्याचं नेतृत्व करत होते. हंसे सैन्य असं एक कोडवड आपण करू शकतो. मोरेश्वर पंडित होते, चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये मोरेश्वर पंडित होते, जे पंडितरावच होते, त्यांचं जे पद होतं, आणि धर्माची कामे पाहणे त्यांचं काम होतं. त्याला आपण मोप धर्म असं म्हणू शकतो. मोप म्हणजे मोरेश्वर आणि पंडितराव त्यांचं पद होतं, आणि धर्म म्हणजे धर्माची कामे पाहणे, मोप धर्म. पाचवे जे होते ते निराजी रावजी हे न्यायाधीश होते, आणि न्यायदान करण्याचं त्यांचं कार्य होतं. न्याय एवढ्या शब्दाने आपण ते लक्षात ठेवू शकतो. न्याय. निराजी रावजी होते. न्याय. निराजी हे न्याय करायचे. न्याय एवढं ध्यानात ठेवलं तरी त्यांचं न्याय करणारे कोण होते तर वाले ते एकमेव आहेत त्यांच्या अष्टप्रधानमध्ये, निराजी रावजी. अण्णाजी दत्तो जे सचिव होते, आणि सरकारी आज्ञापत्रे पाठवण्याचं त्यांचं काम होतं. अण्णाजी दत्तो आपण छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल पाहिल्यामुळे त्यांचं नाव आपल्या लक्षात आहे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते म्हणून, आणि सरकारी आज्ञापत्राचं त्यांचं काम होतं. हे त्यांच्यासाठी आज्ञा एवढं लक्षात ठेवत होतो की म्हणजे अण्णाजी दत्तो, म्हणजे सचिव, आणि आज्ञापत्र, सरकारी आज्ञापत्र पाठवण्याचं त्यांचं काम होतं. आणि सातवे जे होते ते दत्ताजी त्र्यंबक वाकनीस होते. त्याला आपण दमपत्र की दत्ताजी त्र्यंबक वाकनीस जे होते ते मंत्री होते, आणि पत्रव्यवहार सांभाळण्याचं त्यांचं कार्य होतं. म्हणजे म्हणजे दत्ताजी, आणि म्हणजे मंत्री होते ते, आणि त्यांचं पत्र पाठवण्याचं काम होतं, दमपत्र. आणि आठवे जे होते अष्टप्रधान मंडळामध्ये ते रामचंद्र त्र्यंबक डबीर होते. सुमंत त्यांचं पद होतं, परराज्याशी संबंध ठेवणे हे त्यांचं कार्य होतं. त्याला आपण रात्री सुपस असं एक कोडवर करू शकतो. रात्री सुपस. रात्री म्हणजे रामचंद्र त्र्यंबक, आणि म्हणजे सुमंत होते, आणि पस म्हणजे परराज्याशी त्यांचा ते संबंध ठेवत होते. रात्री सुपस. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की जे दोन नावं आहेत ते पुन्हा येतात. एक येतात जे प्रधान होते मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे आणि मोरेश्वर पंडितराव. मोरो आणि मोरेश्वर ही नावं थोडं सारखी असल्यामुळे आपलं इथं हे होऊ शकते. तर मोरेश्वर पंडितराव हे मोरेश्वरराव पंडित हे त्यांची न्यायाची कामं आहेत, आणि मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत, आणि त्यांचा राज्यकारभार पाहणे, ज्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आणि दुसरे जे आहेत ते रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते, राज्याचा जमा खर्च पाहिजे. आणि दुसरे रामचंद्र आहेत ते रामचंद्र त्र्यंबक डब्बीर आहेत, ते सुमंत होते, ते परराज्याशी संबंध ठेवायचे.
आणि म्हणून त्यासाठी आपण कोडवर्ड बनवताना रात्री सुपस असा कोडवर्ड जर आपण केला, रात्री सुपस, तर आपल्या लक्षात येऊन जाईल की हे रामचंद्र त्र्यंबक डबीर आहेत आणि ते सुमंत होते आणि परराजाशी संबंध ठेवायचे. तर यांच्यासाठी आपण राणी अजमा असं पण करू शकतो, कारण हे रामचंद्र त्र्यंबक आहे खालचे, तर ते रामचंद्र निळकंठ मुजुमदार आहेत. म्हणून राणी अजमा किंवा रामू अजमा असे दोनपैकी एक तुम्हाला जो संयुक्त वाटेल असा कोडवर्ड म्हणून अमात्यांचं नाव लक्षात ठेवा. रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य होते, राज्याचा जमा खर्च पाहणे. राणी अजमा म्हणा किंवा रामू अजमा म्हणा. धन्यवाद.